ताई, 5 वर्षांचं एक बाळ परळी सिलेंडर ब्लास्टमध्ये अनाथ झालेलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल? त्या बाळाची चौकशी तुम्ही करणार आहात का? महापालिकेकडनं काय केलं जातं? मुळात मी तुम्हाला आज सांगते, देव करो आणि ते 5 वर्षाचं बाळ वाचलंच पाहिजे इतकं आमचं चाललेलं आहे. आणि त्या बाळाचे पालक मी स्वतः आणि माझी शिवसेना मिळून आम्ही त्याचं लालन पालन करू. जे होईल तसं जास्तीत जास्त चांगलं. आज सांगते, आम्ही ते बाळ स्वतः दत्तक घेऊ. फक्त देवाला प्रार्थना की जे काही आम्ही उपाय करतोय त्याच्यावरती आमचे डॉक्टर जे काही त्याला मेडिसिन देत आहेत त्याला परमेश्वराने सपोर्ट म्हणजे सकारात्मक करून ते बाळ वाचलंच पाहिजे इतक्या पद्धतीने आमच्याकडे काम चाललं आहे. अर्थात आज बाळ ओरली घेत आहे, आज बाळ सगळ्यांना ओळखत आहे आणि व्यवस्थित आहे. फक्त एक भीती असते, ज्यावेळेला भाजलं जातं त्यावेळेला होरपळलंही जातं आणि त्या होरपळण्यामध्ये ज्या आपल्या डीप टिश्यू असतात त्याही थोड्याशा ॲक्टिव्ह होतात किंवा त्या चालत नाही. अर्थातच त्याला ज्या पद्धतीने मेडिसिन त्याच्या वयाच्या ह्यानी तज्ज्ञ डॉक्टर त्याच्यावरती करत आहेत आणि बाळ आमचं ते आता वाचेल आणि ते वाचलं त्याचे पालक हे आम्हीच असणार आहोत हे आज पहिलं सांगते. कारण ह्या संवेदना नुसत्या बोंब मारून मारून करता येत नाहीत आणि करूही नये. संवेदना ह्या हृदयातून कर्मात कामात दिसल्या पाहिजेत, त्या दाखवतोय. ज्या वेळेला बाटला फुटला ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीशी पण आम्ही आता हे करतोय. रात्री झोपलेले होते, सकाळी लाईट लावता क्षणी त्याचा संपूर्ण स्फोट झाला. त्याच्यामध्ये 2 बाळं, एक लहान बाळ, एक हे 5 वर्षाचं आणि आई वडील हे सगळेच होरपळून निघाले. कळता क्षणी आमचा तिथे असलेला अरविंद भोसले असतील, सुनील शिंदे असतील, ज्याला आम्ही असं लाडानी टोमॅटोवाला म्हणतो, असा कार्यकर्ता, ते सगळे कार्यकर्ते तिथे पोचले. पहिलं त्यांनी कर्तव्य आग विचवणं आणि त्यांना बाहेर काढणं म्हणजे स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांनी केलं. लगेच त्यावेळेला कोणालाही काही सुचत नाही. जे वाटलं हॉस्पिटल तिथे नेलं, ते पोद्दारला नेलं. पोद्दारच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि ती वेळ एक अगदी पहाटेची म्हणता येणार नाही किंवा एकदम रात्री ह्याची नाही, मधली वेळ होती, सकाळचा अर्ली मॉर्निंग म्हणायला हरकत नाही. आणि त्या वेळेत पोद्दारवाल्यांनी पण पोद्दार हॉस्पिटलचं जे सिस्टम त्याने सांगितलं इथे होणार नाही. ती ॲम्ब्युलन्स खरी कस्तुरबालाच यायची होती, पण तिथे असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे पहिली ॲम्ब्युलन्स नायरला वळली. मग सगळे त्या तिन्ही ॲम्ब्युलन्स नायरला आणल्या गेल्या. अर्थातच नायरला आणल्या गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांना जे काही मेडिसिन आपण लावतो, अर्थात बाळ लावून घेतलं बाळाने, कारण ते लहानच होतं, ते खूप रडत होतं. आईने ती थोडंसं ते ज्याला आपण मलम म्हणतो किंवा सिल्वर सल्फाईड ते लावलं गेलं, टिटी दिली गेली. ते वडील खूपच भाजलेलं असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये खूप दुखत असेल किंवा भाजलेला ते खूप, त्यामुळे त्यांचा जो व्हिडिओ आणि त्याबरोबर रिलॅक्स झालेले डॉक्टर, हा दोन्ही गोष्टी बघता तिडीक जाईल, कोणालाही राग येईल इतका असंवेदनशीलपणा तिथे दिसत होतं. म्हणूनच त्या डॉक्टरांना आपण त्वरित त्या सिस्टरला निलंबित केलं आहे. आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहूनच या गोष्टी कराव्या लागतात, कारण निलंबित करून त्यांची असलेले आतले CC फुटेज, त्यानंतर असलेलं जे काही त्याला बाधित जेवढे असतील चुकीचं त्या सगळ्यांवर कारवाई होणार. त्यानंतर वडिलांना हलवणं सोपं नव्हतं, कारण तेव्हाच ते 2 तासांनंतर क्रिटिकल कंडिशन होती, म्हणून त्यांना कस्तुरबा नायरलाच ठेवला. आई आणि मुलगी हिला आणलं गेलं. हिला आणल्यानंतरही इथे आम्ही स्वतः येऊन चौकशी केली तेव्हा मला कळलं 56+ भाजणं झालेलं होतं. आणि त्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या पर्सेंटेजने जर भाजलेलं असेल तर ते डॉक्टर शेवटी डॉक्टरांची शिकस्त ही होणारच, करतातच आहेत.
पण आईला वाचवण्यामध्ये पण अपयश आलं आणि आज आईचं हे झालेलं आहे. आणि हे बाळ दुसरं तिची मावशी आणि त्यांच्याशी पण मी बोलते, त्यांचं ह्या बाळाचं आत्ता तरी स्टेबल कंडिशन म्हणायला हरकत नाही. त्याला दिले जाणारी मेडिसिन ती सगळी योग्य आहेत आणि त्याचं आत्ता तो ओरली घेतो आहे, ओरली मावशीशी वगैरे बोलतो आहे. त्यामुळे मला वाटतं आपण याच्याकडे बघताना अशाच पद्धतीने आम्ही बघतो आहे की जास्तीत जास्त ह्या फॅमिलीला वाचवण्यासाठी काय करता येईल. आता राहिलं एक बाळ. माझी तर अगदी दररोज तीच प्रार्थना आहे की ते बाळ वाचावं आणि त्या बाळाची पूर्ण जबाबदारी आम्ही स्वतः सर्व म्हणजे शिवसेना पक्ष म्हणून, किशोरी पेडणेकर नव्हे किंवा सुनील शिंदे नाही, पक्ष म्हणून आई बाप त्याच्या आम्ही व्हायला तयार आहोत आणि तयार नाही आम्ही ते घेणारच. आम्ही संवेदन आहोत. पण काही गोष्टी ज्या पद्धतीने ज्या बाटल्याचा भडका उडाला, वारंवार आपण आता केंद्र राज्य यांना सांगतो आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये आता हा बाटला संपला पाहिजे. कारण बाटल्यामुळे खूप मोठे हादसे घडत आहेत आणि प्रत्येकाला एक तो महानगर गॅस म्हणतो, खरं महानगर ही कंपनी आहे, पण आपण तो गॅस जो पाईपनी येतो त्या पाईपने आलेला गॅस हा जरी लिकेज झाला तरी तो हवेत विरतो आणि बाटलाचा गॅस हा जमिनीवर वजन असल्यामुळे राहतो आणि नुसतं एक इलेक्ट्रिकचं बटन दाबल्यामुळे एवढा मोठा तो आगीचा लोळ उडाला आहे. त्यामुळे खूपच संवेदनशील गोष्ट आहे. याच्यावरती केंद्र आणि राज्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जे काही गॅस कंपन्या आहेत, बाटला विटला हे सगळं आता हळूहळू सगळीकडनं बंद झालं पाहिजे आणि पाईप गॅस ज्याच्यामध्ये धोका कमी पण सुविधा चांगली अशा गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे. राजकारण मात्र रंगताना दिसून येते. ज्या प्रकारे भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील तुमच्या बाबतीत एखादं विधान केलेलं आहे, त्याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतलेली आहे. काय सांगाल? नाही, आशिष शेलार हे फारच उद्विग्न झालेले आहेत, भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षामध्ये पाहिजे तसा मानसन्मान मिळत नसावा आणि नुसतं आमदार होऊन करू काय. कारण ज्यांनी मंत्री महोदयाची फळं चाकलेली आहेत त्याला जो त्रास होतो आहे तो त्रास त्यांच्या शब्दातून म्हणजे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की आपण कोणाबद्दल बोलते. मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललं आहे. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. ज्या महानगरपालिकेचा आढावा होता त्यातला एका पण म्हणजे अगदी त्यांचा जो पक्षाचा प्रमुख असतो सभागृहात त्या तिथे 2-2 दिवसात तिथेही ते तय नाही करू शकत आहे कोणी एक. इतक्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आता भारतीय जनता पार्टी चालली आहे. मी स्वतः पत्र ऑलरेडी लिहिलेलं आहे. आज 3:30 वाजता समस्त महिला आघाडीने आमच्या CPची वेळ घेतलेली आहे. मीही जाणार आहे आणि अशा भ्रमिष्ट आणि डोक्यावर पडलेल्या लोकांबद्दल काय बोलावं. कारण निजला हा जर शब्द असेल तर कोविड वेळेमध्ये हे कुठल्या निजलेल्याला अंगाई गात होते हे पण प्रश्न आहे. त्यामुळे मला काय म्हणतात किंवा समस्त महिला आघाडीचं जेव्हा ते अपमान करतात, महिला वर्गाचा अपमान करतात, तर हे विसरले कुठल्या तरी एका महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे, कुठल्या तरी एका महिलेबरोबर तुम्ही बहिणीचं नातं केलं आहे, कुठल्या तरी एका महिलेबरोबर तुम्ही संसार थाटला आहे, हा त्यांचाही अपमान आहे. तर इतकं भ्रमिष्ट होऊ नका. लोक सगळं ओळखत आहेत आणि लोक तुम्हाला जेव्हा कधी बसवायचे तेव्हा बसवतील. आत्तापासून एवढं काय छाती पिटतंय. एक मिनिट त्याच्यामध्ये हे एक दुसरंही उदाहरण देईन. ज्या उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरमध्ये बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ज्या वेळेला 60 मुलं ही बिना ऑक्सिजननी गेली
तेव्हा ह्यांच्या संवेदना गेल्या होत्या कुठे? ते देशातच आहे ना. महाराष्ट्राची सत्ता नाही म्हणून एवढा आग पाखड करायची. आणि ज्या उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरमध्ये बिना ऑक्सिजनची लहान लहान मुलं गेली तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या? त्यामुळे मला असं वाटतं यांच्या राजकारणाला फारसं आम्ही महत्त्व देत नाही. त्यांचा विरोधी पक्ष आहे त्यामुळे ते विरोधच करत राहणार. मगाशीसुद्धा एका चॅनलवरनं जेव्हा फोन आला म्हणे आय व्ही लावायचं, त्यांना हे नाही कळत. ज्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एखादे रुग्ण नागरिक भाजतो, एक तर दोन गोष्टी, ते शॉकमध्ये असतात. दुसरी गोष्ट पटकन कुठलीही वेन मिळत नाही. एक तर सेंट्रल वेन किंवा वेनिसेक्शन, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या अशा ऑन द टेबलवर होत नाहीत. त्याला मायनर ओटीमध्ये घेऊन या सगळ्या प्रोसेस आहेत किंवा नीट. आणि ते सगळे डॉक्टर येईपर्यंतचा जो विलंब झाला त्याच कारणासाठी आपण त्या डॉक्टरांना सस्पेंड केलं आहे. म्हणजे कुठेही असंवेदनशीलपणा आम्ही दाखवली नाही. त्या पेशंटना जेव्हा हॉस्पिटलमधनं, तेव्हा माझा शिवसेनेचा MLA आमदार सुनील शिंदे, स्वतः नगरसेवक अरविंद भोसले, स्वतः तिथले सगळे हे तिथे उपस्थित होते. आणि ते कळताक्षणी आम्ही पोद्दारला गेल्यावर कळलं का कस्तुरबाला आणलं आहे. कस्तुरबाला विचारलं फोन करून तर ते बोलले इथे आलेच नाही. आणि तेवढा कालावधी नक्की गेला. पण हे शब्द महिलांबाबत वापरणं, प्रथम नागरिकांबद्दल वापरणं, हा अधिकार त्यांना दिला कोणी? याचा अर्थ हे डोक्यावर पडलेत, हे भ्रमिष्ट झालेत, सत्ता मिळवण्यासाठी काही शब्द प्रयोग करतील. नितेश राणे यांनी सुद्धा एक ट्विट केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 3घांचा मृत्यू झालेला आहे. ही सगळी जबाबदारी जी आहे आमदार वळीतले आदित्य ठाकरे यांची आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असंही ते म्हणतात. तुम्ही नितेश राणेंना एवढं सिरियस घेताय? ज्या वेळेला पक्ष सोडून गेले काँग्रेसमध्ये तेव्हा BJPवर तुटून पडत होते. BJPत आल्यानंतर काँग्रेसवर त्यामुळे ह्यानं काय एवढं सिरियस घेत आहे? त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांनी म्हणत राहावं. त्यांच्या म्हणण्याला काही बेस नाही. लोकांमध्ये कुठूनही आम्ही दिसत राहावं, आम्ही टिकत राहावं, हा जर त्यांचं म्हणणं असेल तर अशा क्रॉस ज्या वेळेला तुमच्याकडे पण येतात व्हिडिओ ते पण मग तुम्ही दाखवा. कारण यांना फक्त राजकारण करायचं, यांना कुठलंही करायचं नाही. माझा शाखा प्रमुख गोपाळ खाडे त्या दिवसापासून जी ॲम्ब्युलन्स राजस्थानला पाठवायची होती, अनेक ह्यांच्याचपैकी कोणी एकाने ती तसदी नाही घेतली, तो माझा गोपाळ खाडेनी ती राजस्थानला ॲम्ब्युलन्स पाठवली. आत्ताही सगळी तयारी अरविंद भोसले हॉस्पिटलला आहेत, सुनील शिंदे पोलीस स्टेशनला आहेत, सगळ्यात हे करून. कारण शेवटी त्यांचे पालक थांबवलेले आहेत. तेव्हा त्यांचा कार्यकर्ता कुठे दिसतोय का? हे लीडर लोक बसून बोंबलत आहेत. असंवेदनशीलपणा, तुमचा संवेदनशीलपणा तिथे तर दाखवा जागेवर, तिथे कुठेही नाही आहे. त्यामुळे जे बाळ आहे ते सिद्धिविनायकाला, मुंबादेवी, महालक्ष्मीला खरंच प्रार्थना करते. अगदी दर्ग्यात जेवढी देवस्थानं आहेत आपली मुंबईत, त्या सर्व जाती धर्मांच्या देवांना मी नमस्कार करून सांगते, हे बाळ वाचू दे. हे बाळ आमचं आहे, आम्ही त्याला दत्तक घेतो नाही, घेतलंय. नहीं, मेरी प्रतिक्रिया यही रहेगी. उन्होंने मेरे बारे में ही कहा है, एक बार नहीं 2 बार उन्होंने कहा है की महापौर किधर झोप निजल्या होत्या का. नाही, मी असं नाही निजल्या होत्या का असं म्हणतोय. याचा अर्थ इसका मतलब है समस्त महिलाओं वर्ग का वो अपमान कर रहे हैं, वो बहुत ही भ्रमिष्ट हो गए हैं. जो सत्ते में उनको मंत्री महोदय का जो आदत हो गई है, वो भी आज भी वही सोच रहे हैं. जिसको सिर पे गिरा ऐसा आशीष शेलार, मैं तो कहेगी अभी, क्योंकि इनका कुछ अभी जो एक संस्कार बोलते हैं, कितनी भी बैड कंडीशन होने दो, लेकिन संस्कार नहीं छूटने चाहिए. अभी उनके पक्ष में उसकी इज्जत कोई रखते नहीं है.
जब भी उन्होंने यह परिषद ली तभी उनका सभागृह में 2 नेता है, एक प्रभाकर शिंदे और एक मुझे तो उसका नाम भी नहीं मालूम, पता भी नहीं, उनको बोलने को नहीं दिया। उनको आदत ही नहीं है खुद आगे जाके खाली सर फिरा हुआ आदमी जैसा बात करना। उन्होंने जो कहा आपने सबने देखा है कि उस कंडीशन के टाइम डॉक्टर परम पूज्य बाबा साहेब आम्बेडकर उनका भी 6 तारीख का तो 2, 3, 4 बहुत ही महानगर पालिका में मैं ये कह के मैं बाजू में नहीं हो रही है, मैंने वीडियो कॉल मैंने खुद आके कस्तूरबा नायर, लेकिन वो कहते तो उनके कहने में कौन विश्वास रखेगा, क्योंकि किशोरी पेडनेकर नहीं महापौर मुंबई की स्मशान में भी गई है, वो तो छोड़ो स्मशान में गई है, तो इधर आने को मुझे क्यों विलंब लगेगा और मैं ऐसी कैसी हो सकती है। लेकिन इनका जो खुद का संस्कार है वो उन्होंने पूरे बेच दिए और कुछ भी खाली पत्रकार परिषद लेके बोलते रहने का। मुझे एक सवाल है, गोरखपुर में जो उत्तर प्रदेश जो भारत देश में ही है ना, वही मुख्यमंत्री है ना, बहुत ही डंका पिटने वाला मुख्यमंत्री, तो 60 बच्चे जब भी बिना ऑक्सीजन के मर गए तभी ये किधर थे, तभी इनकी संवेदना किधर थी, देश में ही है ना। लेकिन नहीं, बस महाराष्ट्र राज्य में उनकी सत्ता नहीं है, उनको बहुत ही तकलीफ हो रही है, इसलिए किसके ऊपर हम क्या कहते इसका उनको कुछ रहा नहीं है, सर पे गिरे हैं और भ्रमिष्ट हो गए और ऐसी बात करते रहते हैं। जिस दिन ये हादसा हुआ मुझे पता है, जो वीडियो आने के बाद वो तो कंप्लीट कर दिया, लेकिन उसके बाद की प्रोसेस से उनको मालूम नहीं है। जो लोग बर्न होते एक तो शॉक में होते हैं और उनकी वेन जो आईवी देना है वो नहीं मिलती है, तो सेंट्रल लाइन या वेनिसेक्शन ये करना पड़ता है, उसके लिए एक प्रोसेस होती है, वो प्रोसेस के बारे में इनको पता नहीं है। इनका लेके जो बेचारे जा रहे उसके ऊपर राजकारण करने वाले, तो हमारे मराठी में एक कहावत है कि मेलेल्या टाळूवरचं लोणी खायचं, वो काम कर रहे हैं, गलत है। मैंने आज भी कहा है जो बच्चा हमारा अभी बचा है, हर एक देवता को हम नमस्कार करती हूँ, दरगाह हो, चर्च हो, मंदिर हो, मस्जिद हो, सबके ऊपर माथा टेक के हम कहते हैं कि बचाओ, क्योंकि डॉक्टर का काम चालू है, दवा और दुआ एक साथ चलेगा तो हमारा बच्चा बचेगा। ये बच्चे को हमने तो गोद ले ली है। आपको लगता नहीं, क्या आपको लगता भी है कि उस दिन जिस प्रकार से वो वीडियो सामने आया था, आपने हालांकि डॉक्टर और जो कोई मेडिकल स्टाफ था उसके ऊपर एक्शन तो लिया, लेकिन प्रोटोकॉल जो रहता है, बेसिक प्रोटोकॉल जो रहता है, क्या वो उस दिन फॉलो किया गया था क्या? नहीं, बेसिक बहुत से आपके ऊपर मैं बोलती हूँ ना, बेसिक प्रोटोकॉल ये रहता है कि एक तो ड्यूटी बदलने का टाइम था, तो भी वो डॉक्टर लोगों ने जो पहला किया है वो सीसी कैमरे में कह दे, आप और मैं क्या रेडी नहीं करेंगे। वो उनके साथ बात करने के बाद वो कह रहे थे कि हम डॉक्टर को एक कॉल दिया जाता है, कॉल जिसको वो बच्चे को लॉरेंजिस्कोपी, क्योंकि उसको श्वास लेने में तकलीफ हो रहा था, और जैसा मैंने पहला कहा कि वेनिसेक्शन या सेंट्रल लाइन करना पड़ता है, इसके लिए वो तज्ञ जो डॉक्टर सर्जन वो रहते उनको बुलाया जा रहा था। लेकिन मेरा कहना है वही, मैंने वो नर्स के साथ भी बात की, तू तो एक लेडी थी ना, अरे बच्चा रो रहे, तू फोन भी कर रही थी, ठीक है, लेकिन उसके साथ रह के तू कॉल करती तो कोई तो मानता, तुम इतने रिलैक्स बैठ के काम करते तो हम मानने वाले नहीं हैं। आपने बहुत ही अक्षम गुनाह किया है, इसीलिए आपको निलंबित किया जाता है। अभी अपना देश एक कानून मानने वाला देश है, कानून भी होता है, और जो हमारी गाइडलाइन है जो हॉस्पिटल में, वही गाइडलाइन से चलेंगे। तुरंत अपना तो भारत देश छोड़ के दूसरे देश जैसा अपना नहीं है, गुनाह है या नहीं है दे दो उनको, अपने देश में नहीं होता है, तो हम वही तो चल रहे। अभी भी मैंने जानकारी ली, गोरखपुर में 60 बच्चे जाने के बाद जो डॉक्टर को निलंबित किया गया है वो ड्यूटी पे चढ़ गए। क्यों?
अभी ऐसा क्यों हो रहा है? तो महाराष्ट्र में सत्ता गई, इसके लिए सिर पे गिरे हुए जैसे बात करना मुझे लगता है गलत है। जो घटना घटी है वो बहुत ही गंभीर है, असंवेदनशील घटना है, संवेदन होना चाहिए। हमारे सब डॉक्टर ने जो संवेदन, अभी भी जो बच्चा है उसके पास उसके 2 मासी है, उनके साथ भी मैं बात कर रही है। उस दिन भी जो घटना घटी, मुझे लगता है बार बार जाके उनको देखना ज़रूरी नहीं है, क्योंकि इन्फेक्शन ऑलरेडी उनके शरीर में होता है और हम बाहर जाके और इन्फेक्शन देंगे तो अच्छी बात नहीं है। इसीलिए ये प्रोटोकॉल है कि इधर आके जो डीन है, जो उसके ऊपर मेडिसिन कर रहा है, उनकी फाइल देखना, उनके पेपर देखना और कैसे चल रहा है ये करना, तो मैं डे टू डे ये कर रही है। आज भी मैंने उनको भी पूछा है कि WBC क्या है, क्योंकि आस्ते आस्ते वो काउंट कम हो जा सकते हैं। उसके लिए हमारी क्या तैयारी है, ये मेडिकल परिभाषा है। अभी मेडिकल परिभाषा समझ के लेना चाहिए। गुस्सा आने वाली बात है जो बाटले का गैस का, इसके बारे में तो हमने कितना बार केंद्र में, राज्य में सबको कह रही है, नेचुरल गैस जिसका पाइप से दिया जाता है, पाइप नेचुरल गैस, वो ऊपर लीकेज भी हुआ तो हल्का रहता है, वो ब्लास्ट नहीं होता है। ये बाटला जो रहता है वो जमीन पे रहता है। और एक बार उन्होंने खाली लाइट का बटन दबाया, सब नींद में थे, किसी को पता ही नहीं क्या हो रहा है, आजू बाजू में भी पता नहीं। और उस दिन दरवाज़ा बंद था। इतना गड़बड़ गोंधल होने के बाद हमारे शिवसैनी, हमारा सुनील शिंदे, हमारा अरविंद भोसले, जिसको हम टमाटो वाला कहते हैं, मुझे नाम नहीं पता है, लेकिन वो खुद उनका थोड़ा थोड़ा सुपरफिशियल हाथ भी हो गए, तो भी उन्होंने संवेदना दिखाई। हमारे उस आजू बाजू के नेबर लोग ने दिखाई, और ये नहीं आया, वो नहीं आया करके उनके ऊपर राजकारण करना, ये कितनी घिनौनी बात है। अब सवाल जो है नीतीश राणे की तरफ से, जिन्होंने पहले वीडियो ट्वीट किया था, आदित्य ठाकरे पे वो सवाल उठा रहे हैं कि वर्ली में एक घटना हुआ, आदित्य ठाकरे ने कॉग्निजेंस इसका लिया, उनको परिवार को नहीं मिले कहीं पता नहीं है, लेकिन उनके इस्तीफे की मांग हो रही है। आप इस राजकारण जिसका पता नहीं है, पता ही नहीं है उनको, एक तो उसको सीरियस क्यों लेते हैं? जब भी शिवसेना में थे तभी बाकी पक्ष के ऊपर, जब भी कांग्रेस में गए भौभाव उसके ऊपर, आज बीजेपी, मुझे लगता है इतना सीरियस क्यों लेने का उसको? ठीक है ना, विरोधी पक्ष है, उनको भी पक्ष में दिखाना पड़ेगा, हम कुछ तो कर रहे कुछ, लेकिन ये बात संवेदनशील है, इसीलिए हम संवेदनशील से ही कर्म करेंगे, हम बात नहीं करेंगे, हम कर्म करेंगे। अभी उनको एम्बुलेंस चाहिए, लास्ट एम्बुलेंस लास्ट डेट हुई तो हमारा गोपाल खड़े की एम्बुलेंस गई, आज भी उसकी एक भी कार्यकर्ता कोई भी उधर नहीं है। तो खाली नेता लोग बात करेंगे और लोगों को गुमराह करेंगे। और हमारा महानगर पालिका के हॉस्पिटल्स इतने अच्छी दे रहे, मैं नहीं कहते कि पूरा 100% सबका बराबर है, लेकिन बाकी हॉस्पिटल के देखे तो हमारा महानगर पालिका में जो मेडिसिन या ऑपरेशंस या इतने बढ़िया होते हैं, और ये मुंबई के लिए नहीं होते, पूरे देश से आते, पूरे देश से लोग आते, उनकी सेवा की जाती है। इसीलिए ना उनको क्या बात करते हैं वो छोड़ दो, हम क्या करना चाहते हैं, हम क्या कर रहे हैं उसके ऊपर ध्यान देना चाहिए। ओमिक्रॉन का लेके एक सवाल आपसे पूछना चाहूंगा। नंबर जो है धीरे धीरे बढ़ रहे हैं, हालांकि इसका स्प्रेड ज्यादा है, हर कोई कह रहा है कि उसके बारे में स्टडीज कम है। फिलहाल हम जहाँ पे है यहीं पे जीनोम सीक्वेंसिंग भी हो रहा है। मुंबई पालिका, महानगर पालिका हो या मुंबई शहर हो, उसको लेके क्या क्या तैयारी है, किस प्रकार से तैयारी की, नंबर धीरे धीरे बढ़ रहे हैं, उसको लेके किस प्रकार से अवेयरनेस चल रहा है? मुझे लगता है ओमिक्रॉन का जो संकट है वो संकट पूरा देश, पूरा वर्ल्ड में है, और जो हाई रिस्क कंट्री और लोअर रिस्क कंट्री उनको कैच किया जाता है। आने वाला हर पैसेंजर की जो पॉजिटिव आए हैं, तो वो कौन सा पॉजिटिव है, और कोविड-19 कोरोना है या डेल्टा है या ओमिक्रॉन है, आज भी उनकी जो सिम्टम्स है
वो लाइट है, और जो है उनको ताबे में लेके हॉस्पिटल में उनके ऊपर मेडिसिन चालू है। जिनका कांटेक्ट 15 दिन में किससे साथ आया है, वो कौन कौन है, उसकी भी जंत्री बनाई जा रही है। और हमारी जो यंत्रणा है, जंबो कोविड सेंटर हो, हमारे पेरिफेरल आणि माइनर हॉस्पिटल, वो सब हमारे रेडी है। हमारे डॉक्टर्स, हमारे सिस्टर, हमारे बाकी लोग, सब हमारी तैयारी है। आज भी मैं यही कहेगी, रुग्ण भी पाए गए तो डरो मत। जो हमने कोविड-19 कोरोना के टाइम में जो SOP फॉलो की नागरिक बन के, वही SOP फॉलो करो। ट्रैकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट ये तो हम कर ही रहे, लेकिन मास्क लगाना, सैनिटाइज़र होना और ज़्यादा से ज़्यादा डिस्टेंस में रहना, कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, हाँ, जैसा कोविड में काम करना चाहिए वैसे रहना चाहिए। और लोगों का मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने कोविड-19 कोरोना में जो साथ दी है मुंबई कॉलोनी, बहुत ही अच्छी दी है। वैक्सीनेशन भी जल्दी करना चाहिए। जो बच्चे कुछ लोग हैं उनको ये समझना चाहिए कि वैक्सीन थोड़ा तो अपना कवच कुंडल है। जिनका अशिक्षित है, शिक्षित होके भी लेना नहीं चाहते हैं, किस धार्मिक कारण से नहीं लेना है, ऐसे जो लोग हैं 4-5-10% वाले, उन्होंने लेना चाहिए, क्योंकि वो खुद को प्रॉब्लम ले रहे और फैमिली को प्रॉब्लम ला रहे। तो मुझे लगता है वैक्सीन करने हम तो कर रहे, हम हर घर में एक दस्तक लेके सबकी इंक्वायरी कर रहे। बेड रिडन पेशेंट को दिया गया, 18 ईयर्स तो 35 ईयर्स में दिया गया है। 35 ईयर्स के ऊपर के जो नागरिक है उनको ही पहली मुंबई है 100% पहला डोज कंप्लीट करने वाली, पहला महाराष्ट्र है 2 करोड़ के ऊपर वैक्सीन दी गई है। और आज भी मुंबई यही चाहती है, महाराष्ट्र यही चाहता है, किसी को भी बिना वैक्सीन के रहने की अनुमति नहीं है। नज़दीक सब केंद्र है, आप जाके ले सकते। इतना सब ओमाइक्रॉन ही नहीं, और भी कोई दूसरा विषाणु आता है तो अपनी तैयारी है, लड़ने के लिए हम तैयार है। लेकिन लड़ने का जो प्रमुख घटक है हमारा नागरिक, उनको बचाना ये हमारा पहला कर्तव्य है और हम ये कर रहे हैं। मैम, गवर्नमेंट ऑफ इंडिया से क्या रिस्पॉन्स है? आपने बोला था कि वो जो 84 डेज का टाइम पीरियड है आपको कम, अभी तक मुझे पता नहीं है। गवर्नमेंट को राजेश टोपे सर, मुख्यमंत्री सबने एक पर्ची लिखी है कि इसका पीरियड थोड़ा सा कम करो, लेकिन वो जो टास्क फोर्स है, WHO है, ICMR है, ऐसे तज्ञ लोग के कहने के बाद ही होगा। पंतप्रधान भी ये ओमाइक्रॉन के बारे में बहुत ही सीरियस है। उन्होंने भी मन की बात में तभी भी कहा था, आज भी वो वही कह रहे। हर एक नागरिकों ने अपनी अपनी खबरदारी खुद ले लो, मास्क लगा के। बाकी जो तैयारी है जो करना, वो हम राज्य सरकार, केंद्र सरकार, महानगरपालिका हम तैयार आहे। मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे 2 पेशंट आढळलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण काय तयारी करत आहोत, काय दक्षता जी आहे ती पालिकाकडून केली जात आहे? मला वाटतं ओमायक्रॉन पेशंट नक्कीच आढळले, त्याला इतकं त्यांचे सौम्य लक्षणं आहेत, त्यांना ॲडमिट केलेलं आहे, त्यांच्यावर दवापाणी चालू आहे। इतर लोकांनी या सगळ्या गोष्टी बघता जे जगात घडतंय, लहान मुलांवर परिणाम आहे असं टास्क फोर्स किंवा तज्ज्ञ लोक सांगतायत, त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो। म्हणून सर्वांना विनंती आहे की जे आपण कोविड-19 कोरोनाच्या वेळेमध्ये ज्या आपण SOP किंवा नियमावली आपण पाळली ती आपण पाळूया। हाय रिस्क कंट्रीचे डिक्लेअर आहेत, त्या आलेल्या प्रवासाला त्याच्यातून आलेले पॉझिटिव्ह, त्याच्यातून आलेल्या पॉझिटिव्हचे रिपोर्ट हे जिनोम सिक्वेन्सीला पाठवले जातात। त्याचबरोबर अधिक ते असेल तर ते पुण्याला पाठवले नाही। त्याचबरोबर हे सगळे रिपोर्ट केंद्रालाही पाठवले जात आहेत। याचा अर्थ केंद्र, राज्य, महानगरपालिका तिन्ही या गोष्टीमध्ये सिरियस समन्वय करून काम करतायत। फक्त नागरिकांनी जे कोविड-19 कोरोनाच्या काळात जशी तुम्ही साथ दिली
दुसऱ्या लाटेला मध्यावर थोपवलं, तिसऱ्या लाटेला आपण येऊच नाही दिलं. हे तुमचं आणि आमचं मिळून काम आहे. नागरिकांनी तेवढी काळजी घ्यावी. कायम बाहेर आल्यानंतर तोंडावर मास्क हा असलाच पाहिजे. रुमाल वगैरे लावून तुम्ही स्वतःची दुसऱ्यांची फसवणूक करू शकता, आपण स्वतःची नाही करू शकत. त्यामुळे रुमाल वगैरे लावू नका. जास्तीत जास्त डबल मास्क असला तर जास्त बेटर आहे. भले तो कपड्याचा असू दे, पण मास्क हा चेहऱ्यावर, मुखपट्टी चेहऱ्यावर पाहिजे. आणि जेणेकरून कोविड-19 कोरोनाच्या वेळेला जी आपण SOP पाळली तंतोतंत तेवढी जरी आपण पाळली, राहिलेले वॅक्सिन बिना राहिलेल्या लोकांनी वॅक्सिन घ्यावं. मला माहिती आहे ही 5 लोक वॅक्सिनची राहिले तर मी महानगरपालिकेला कळवावं, ही माझी पण जिम्मेदारी आहे. कारण यांनी वॅक्सिन नाही घेतलं तर आमच्या मुलाबाळांना, ज्यांनी वॅक्सिन मुलाबाळांनी नाही घेतलेत त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून एक नागरिक म्हणून माझ्या आजूबाजूला कोण येतं आहे या 15 दिवसात बाहेरून किंवा वॅक्सिन नाही घेतले, एवढी जरी माहिती महानगरपालिकेला किंवा पोलिसांना कळवलं तर आपण जास्तीत जास्त त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. नाहीतर पॅन्डेमिक ॲक्ट आहेच. मुंबईमध्ये काही निर्बंध घालण्याचा पालिकेचा विचार आहे का? निर्बंध घालण्याचं नाही, घातले ऑलरेडी घातले. घातले असेल तर नवीन काय का? नवीन नाही. मी तुम्हाला परत तेच सांगते, कोविड-19 कोरोनाचे जे नियम आहेत ते घातलेत. काही ठिकाणी लोक असं सांगतायत लॉकडाऊन होईल हे वगैरे. सध्या ते कसलाही तो विचार नाही. कारण मुंबईकर हे सजग आणि सावधान आहेत, ते स्वतःला सावरतात. हे आपल्याला अनेकदा दिसलं आहे. त्यामुळे आत्ता आपण एवढं जरी काम केलं, स्वतः मुखपट्टी लावणं, त्याचबरोबर सॅनिटायझर होणं, त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला कोणी वॅक्सिन घेतली नाही तेवढी माहिती देणं, नवीन कोण आलं असेल माहिती देत राहा. खरंच त्याच्यातनं काही निष्पन्न नाही निघालं तर चांगलं आहे, पण आपण सजग असणं जास्त गरजेचं आहे. मैम, मेरा एक सवाल होगा कोरोना को लेकर. नंबर बढ़ते जा रहे हैं, मुंबई में 2 केस आ चुके हैं. ऐसे में अभी तक जो शादियां ऑर्गेनाइज हुई हैं, जो पब्लिक रैलीज ऑर्गेनाइज हो रहे हैं, जो मास गैदरिंग हो रही है, उसे लेकर अभी तक सरकार की तरफ से कोई गाइडलाइन नहीं आई है. तो मैम, पहला सवाल होगा कि ये गाइडलाइन कब तक आ सकती है, और दूसरा होगा कि गाइडलाइन आने में इतनी देरी क्यों हुई? नहीं, मुझे लगता है गाइडलाइन में देरी नहीं है. शादियाँ में छोटा हॉल है तो 50 लोग के ऊपर या जो है वो नहीं होना चाहिए. लेकिन गवर्नमेंट सब कह रहा है, मैं कितना यूज़ कर रही है, मेरे शादी में कितने लोग हैं, ये हर एक ने खुद ने देखना चाहिए. क्योंकि उसमें एक भी बाधित होता है, एक तो भी उसका जो फैमिली है उद्ध्वस्त हो सकती है. इसलिए हर एक लोगों ने खुद की जिम्मेदारी बन के, एक नागरिक बन के ले लो. बाकी जिम्मेदारी तो हमने ले ली है. हॉस्पिटल रेडी रखे, ऑक्सीजन हमारा है. जो कोविड-19 कोरोना डेल्टा अभी ओमाइक्रॉन के लिए जो रुग्ण मिले हैं उनके ऊपर मेडिसिन की ये चालू है. नए गाइडलाइन उम्मीद कर सकते हैं या कब तक कर सकते हैं? नए गाइडलाइंस की उम्मीद? नहीं, नई गाइडलाइन तो वो देते हैं ना केंद्र राज्य, वेट करते हैं. मॅडम, एक शेवटचा प्रश्न की ज्या प्रकारे गेल्या काही दिवसापासून माझ्याकडून मुंबई महापालिकेतले जे वेगवेगळे प्रकल्प झालेले आहेत यावरती घोटाळा झाला असा आरोप पत्रकार परिषद घेऊन केले जात आहे. आज सुद्धा आशिष शेलारांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की हजारो कोटींचा घोटाळा जो आहे तो मुंबई महापालिकेने कोस्टल रोडमध्ये केलेला आहे, ज्या सत्ताधारी शिवसेनेचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. मला एक कळत ना, आपण संवेदनशील गोष्टीवर आता बोलायला बसलो आणि सारखे पत्रकार परिषद ते घेत राहतील आणि आम्हाला त्या पत्रकार परिषदेच्या काही चुकीच्या वयानी अडकवण्याचा प्रयत्न करत असतील. अडकवणं म्हणजे काम थांबवणं, तर तसं होणार नाही. तुम्हाला हा आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा संविधान मानणारा देश आहे, हा कायदे कानून मानणारा देश आहे. तुम्हाला वाटतंय चुकीचं घडलं आहे, घेऊन या, सिद्ध करा आणि जे कोणी असतील त्यांना शिक्षा करा. पण नुसतं भॉ करून पत्रकार परिषद घेत राहायच्या आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू करून अडकवून टाकायचं, मला वाटतं तुम्ही पण खूप सिरियस घेताय.